बातमी राजकीय वर्तुळातली आहे। बच्चू कडू शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आहे। शिवसेनेनं बच्चू कडूंसमोर एक अट मात्र ठेवली आहे। विधान परिषदेच्या आमदारकी करता प्रहार पक्ष सेनेत विलीन करावा लागेल। सगळ्यात महत्त्वाचं, बच्चू कडू उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील। बच्चू कडू काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडे। सूरज, आपण पाहतोय की परिषदेवर बच्चू कडू यांना शिवसेना संधी देऊ इच्छिते, पण बच्चू कडूंना प्रहार आपला पक्ष सेनेत विलीन करावा लागेल। बच्चू कडू तयार आहेत का? काय नेमकी चर्चा आहे अमरावतीत? नक्कीच लागवी। आपण जर पाहिलं तर बच्चू कडूंसाठी अतिशय महत्त्वाची निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे। कारण का जर पाहिलं तर एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना आमदारकी देण्याची जी कबुली दिली होती त्याचं निश्चित झाला तर या ठिकाणी करते। मात्र त्यामध्ये एकनाथ शिंदेंनी बच्चू कडू समोर एक मोठी अट ठेवलेली आहे। प्रहार पक्ष तुम्हाला शिवसेनेमध्ये विलीन करावा लागेल अशी एकूणच संपूर्ण एकनाथ शिंदेची भूमिका आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर बच्चू कडूंनी सुद्धा आता संपूर्ण राज्यभरातील कार्यकर्त्यांचे जे SMS द्वारे या ठिकाणी मत सुद्धा मागितलेले आहे। अनेक लोकांचे जे हजारो मेसेज जे आहे बच्चू कडूंच्या मोबाईलवर जे काल सकाळपासून जे आहे या ठिकाणी आलेले आहे। जवळपास जर या ठिकाणी जर पाहिलं तर जवळपास 70% लोकांची असंच मत आहे की बच्चू कडूंनी आमदारकी घ्यावी, मात्र पक्षामध्ये प्रहार पक्ष जो आहे शिवसेनेत विलीन करू नये अशी 70% लोकांची भूमिका आहे। मात्र 30% लोकांची भूमिका अशी एकूणच राहिली आहे आमदारकी घेऊन पक्ष विलीन करावा असं या ठिकाणी काही कार्यकर्त्यांचं मत आहे। जर पाहिलं तर या संपूर्ण संदर्भाने जर बघितलं गेलं तर उद्या 11 वाजता बच्चू कडू अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे आणि नेमकं पत्रकार परिषदेमध्ये भूमिका मांडणार नेमकं प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करायचा की याबाबत आणखी काही वेगळी भूमिका घ्यायची, या संपूर्ण संदर्भाने बच्चू कडू उद्या 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। आपल्याला माहितच आहे की बच्चू कडूंचं राज्यभर संघटना गेल्या 20 वर्षांपासून स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं जात आहे। तुर्तास धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेला सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।